चंद्रपुरातील स्थानिक निवडणुकांची तयारी जोरात सुरू आहे। राजकीय पक्षाकडून उमेदवारांची शोध सुरू असून चंद्रपुरात प्रामुख्याने भाजप आणि काँग्रेस हे दोन पक्ष महत्त्वाचे मानले जातात। एकीकडे गटबाजी संपवून एकत्रित निवडणूक लढण्याची काँग्रेसची भूमिका आहे, तर दुसरीकडे भक्कम असूनही गटबाजीने त्रस्त भाजपची स्थिती चंद्रपूर जिल्ह्यात पाहायला मिळते आणि यामुळेच निवडणुकीचे चित्र काय असेल हे सध्या सांगणं अवघड आहे। तर निवडणूक होऊ घातलेल्या नगर परिषद आपण पाहूयात। चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर, भद्रावती, वरोरा नगर परिषद, ब्रह्मपुरी नगर परिषद, राजुरा, मूल नगर परिषद, गडचांदूर, चिमूर, नागभीड, घुगुस भीसी नगर पंचायत। मित्रपक्षाबरोबर अनेकांशी बोलणं सुरू झालेलं आहे आणि त्यामध्ये उद्धव ठाकरेंची शिवसेना त्याच्याबरोबर काल बैठक झाली। आम्ही काही ठिकाणी वंचितच्या लोकांच्या बरोबर तिकडे चर्चा केल्याचे आमच्या लोकांनी सांगितलं। काही बीएसपीचे लोक आहेत ते पण इच्छुक आहेत की त्यांच्याबरोबर काही ठिकाणी अलायन्स करायसाठी। आणि मला वाटतं की आता शरद पवार साहेबांचे जे काही राष्ट्रवादी आहेत त्यांच्याबरोबर चर्चा जिल्हाध्यक्षांना आम्ही सांगितलं आहे। राजुऱ्यामध्ये भागामध्ये शेतकरी संघटनेबरोबर चर्चा सुरू आहे, ते अंतिम झाली नाही, पण चर्चामध्ये की आघाडी करावी का या संदर्भात दोन्ही पक्षाचे लोक तिथले एकत्र बसून पुढे जात आहेत। निश्चितच या सर्व बाबीच्या अनुषंगाने येणाऱ्या निवडणुकीमध्ये मग त्या ठिकाणी नगर परिषद असो, नगरपंचायत असो, जिल्हा पंचायत, महानगरपालिका या साऱ्या निवडणुकीमध्ये जनता आपला आशीर्वाद हा भारतीय जनता पक्षाला देणार आहे। या जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पक्षाचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि जनतेच्या आशीर्वादाने या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये मोठा विजय आम्ही प्राप्त करणार आहोत। निश्चितच या जिल्ह्यामध्ये आदरणीय सुधीरभाऊच्या नेतृत्वामध्ये, भैयाच्या नेतृत्वामध्ये अनेक विकासाची कामं झाली आणि या सर्व विकासाच्या बाजूने जनता आपला कौल उभा करणार आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।